दर्शन झालेलं आणि इथं लाईट येऊन लाव एकदम भारी देवाला सजलेलं मला लय पसंत आलं। तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सुप्रभात, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आज जायचं आहे नारायणपूरला आम्हाला गुरुवारावरून, तर श्री दत्तात्रेयचे दर्शन करण्यासाठी मी आणि माझी आई। तर चला मग निघूया, तिथे गेल्याचं आपण बोलूया। भरपूर काही आहे बोलण्यासाठी नारायणपूरसाठी, आणि भरपूर लोक पण जातात, भाविक जातात असं म्हणू शकतो तुम्ही नारायणपूरला गुरुवारचं खास करतं। चला मग निघूया। तर आखिरकार नारायणपूरला आम्ही आलेलोच होतो, आणि मग डोळेला हल झालेत। आमचं रोड खराब आहे थोडं, सासवडच्या पुढे आले की। तर गर्दी पाहू शकतो, किती गर्दी आहे रोडवर, गाड्या लागल्यात। तर चला मग आता निघूया मंदिराकडं। तर जसं की वाटलंच होतं, गुरुवारची सकाळी सकाळी गर्दी असतेच, आणि गर्दी आहेच। तर इथं हजारोच्या प्रमाणामध्ये आज गुरुवारच्या दिवशी भाविक येतात। श्रद्धा आहे तेवढेच दत्त मंदिरची। आणि आता आपण बी दर्शन घेऊ। सकाळी सकाळी सध्या तर माझं पाय दुखत आहेत, थंडी लय वाजत होती, तर कसं तरी आलो, म्हणजे थंडी कमी झाली आता सध्या। तर उन्हाळा चालू झालाय त्याप्रमाणे बघायला गेलं तर। दत्त मंदिर नारायणपूर, तर आई आहे माझ्यासोबत। इथंच बाजार भरतो खाली मंदिरापाशीच। बघा ना सगळे किती गर्दी आहे। तर आई हार घ्यायचं म्हणते, काय कोणता हार घ्यायचा आहे? काय पण घे, केवढा मोठा हार आहे। तर हार आणि हे घेतलेला आहे चढविण्यासाठी। चल चल ना, चल काय नाही। तर सर्वात पहिले आपण दर्शन करू। तर पेढा आणि हार 100 रुपयाला घेतलेला आहे। गर्दी बघा, गर्दी होय, किती टाइम लागेल की। तर दत्तात्रेयचे दर्शन झालेले आहेत, दोन्ही समोरच्या देवाचे आणि पाठीमागलच्या देवाचे। दिगंबर श्रीपंत वल्लभ दिगंबर दर्शन झालेलं, आणि इथं लाईट येऊन लाव। काही श्री दत्तनारायणचे काही फोटो जुन्या बांधकामापासून सर्व काही, पहिल्यांदा बांधकाम कसं केलं, काय केलं, हे पहिल्यांदा कसे होते, नारायण बेट एकदम स्टार्टिंग पासून सर्व काही।
विष्णू दत्त महेश तो ध्रुवस म्हणजे सर्वच काही आहे. नारायण गावात काय काय झालं काय नाही. श्री दत्तात्री की जय. आणि इथं सकाळी सकाळी सगळे भाविक बी बसलेले आहेत. गर्दी पाहू शकता तुम्ही. चला मग आता एवढं तर दर्शन झाले, बाकीचं बी दर्शन करून घेऊ. तर हे आहे उंबराचं झाड आणि ह्याचे बी दर्शन झालेले आहेत. चला मग पुढे निघूया. इथं महादेवाचं मंदिर आहे समोरच. कोण जायचं का? कुठून जायचं आहे काही समजू ना. इथूनच आहे. हा इथूनच आहे. चल चल तर महादेवाचे दर्शन करून घेऊ आपण. ह्या खांबाची रचना बघा ना किती पुराणी आहे. कशी कशी केलेली आहे. तर महादेवाचे पण दर्शन झालेले आहे. आणि महादेवाला मी असा महादेव कधीच कुठं पाहिला नाही. डीपीवर मला आता सोन्याचा दिसल्याने वाटला. आणि आता ते सोन्याचं आहे का नाही हे तुम्हाला जर माहिती असलं तर नक्की सांगा. कारण की मी फर्स्ट टाइम बघितलेला आहे. इथं पण महादेवच आहे. महादेवाच्या मंदिराचे स्ट्रक्चर बघा ना कसलं स्ट्रक्चर आहे. नारायणपूरला मी म्हणतो हजार नाही लाखोच्या संख्येमध्ये लोक येतात, भाविक येतात आणि तेवढी श्रद्धा बी राखतात ठेवतात. म्हणजे हर गुरुवारी येणारे तर भरपूर जण असते तर येतात म्हणजे येतात कंपल्सरी. त्याच्यामुळंच म्हणजे सांगू शकत नाही शब्दात इतके लोक सध्या तुम्हाला दिसत आहेत. मंदिर तर दिसायला लय मोठं नाहीये या आसपासचा, पण भाविकाचं प्रेम म्हणल्यास कुठं पण सांगता येत नाही. देव जिथं तिथं भाविक एवढी श्रद्धा पाळतात. बाजूलाच एवढं छान सुंदर ह्याचं बी मंदिर, महादेवाचं मंदिर दोन एक साथ. तर सध्या वरचेवर गर्दी कमी होत आहे. दुपारच्या टायमाला सकाळी जेवढी गर्दी होती ना तेवढी गर्दी राहिली नाही. आणि बाजूलाच खेळभांडे घ्या. तर आईला काहीतरी घ्यायचं आहे. अजून 250 रुपयाला स्वामी समर्थ. तर आई जपण्यासाठी माग घेत आहे.
तर आईने सध्या माळ आणि फोटो घेतलेला आहे, ती माळ जपण्यासाठी, जपायची माळ. आणि तुम्हाला जर आरतीला यायचं असलं सकाळी 4 वाजता असते म्हणा, 9 वाजता, दुपारच्या टायमाला 2 वाजता, अजून 2-3 टाइम आहेत. मला जेवढी माहिती झाली तेवढं मी तुम्हाला सांगितले. तर आता मग इथून जायचंय मिनी बालाजीला जाऊ म्हणतो मी, बघू काय होते. इथंच बाहेर मंदिर, दत्तात्रेयच्या बाहेर महाकाळेश्वरचं मंदिर आहे, इथं पण दर्शन करून घेऊ. आसपासला डोंगर कसा आहे, हो कसलं भारी आहे मंदिर. हो बघ ना किती छान सजलं, एकदम भारी देवाला सजलेलं. मला लय पसंत आलं. बाहेरून मंदिर वाटत नाही एवढं की भारी असून, पण मधातून देवाला म्हणतात ना दिसण्याहून जायचं नाही, काही कधी सांगता येत नाही. मदत काय ती बघायला भेटेल. चालते. तर एकदम छान मंदिर आहे, मग जाऊ आता. तर ठीक आहे, कॅन्सल झालं. मिनी बालाजीला जायचं होतं, पण म्हणली आई नंतर कधी जाऊ. आमच्या आईला 21 जायचं, 21 वाऱ्या करायच्या आता. तर एवढ्या वाऱ्या करायच्यात म्हणल्यास मग म्हणली नंतर कधी येईन. कारण की आता इथून मोठ्या बालाजी जायचं, आज 5 दिवस राहिले मंगळवारच्या टायमाला. तर मग आता निघूया वापस घरी. हे डोंगर दर्या बघून घ्या तुम्ही पाठीमागून माझ्या. लाखोच्या प्रमाणात भाविक आलेत आणि अशाच माझ्या आईसारखे आता त्यांना वारे करायचे. अशात श्रद्धा ती एवढी आहे ना, दत्त मंदिरला असू या म्हणजे सांगताच येणार नाही. तर इथं सर्वात जास्ती स्वामी समर्थाची, दत्तात्रेयची श्रद्धा पाळली जाते. पुण्यात तर खास कर म्हणजे आमच्या तिकडची साईड बालाजीची, अजून महादेवाची तर असतेच सर्वीकडेच, पण इथं दत्तात्रेयची आणि स्वामी समर्थाची श्रद्धा लईच पाळली जात्या. तर मग चला जाऊ द्या, मग आता घरी निघूया. आखिरकार मी घरी आलेलोच आहे. आणि रोडनं त्या सासवडच्या पुढे जे नारायणपूरचा रोड चालू होत्या, त्या रोड नंतर वाट लागून गेली या डोळ्याची, लाल भडक डोळे झाले. तिथे गेल्याच्या नंतर कसं बस हे केलं, दर्शन केले. दर्शन केल्याच्या नंतर म्हणजे त्या टायमाला तेवढं काही वाटलं ना, पण येताना वापस ना डोळे गाडी बी चालू वाट नाही गेली, एवढे डोळे कचकच करायला लागले. माझी एक राय राहील तुम्हाला, जर नारायणपूरला जायचं असलं ना तर चष्मा कंपल्सरी वापरा. मी ते म्हणतो का एवढा रोडचं काम चालू आहे तिथं, थोडं 2 किलोमीटरच आहे, पण डोळे भरून गेले माझे त्या फुफुऱ्यानं. तर अयो अंग दुखायला लागले. आज वर ना सकाळी सकाळी थंडी बी वाजू लागली. येता आता डोसा आणला इथला आमच्या सणसवाडीचा, फेमस डोसा आणला, तो खाला मस्त पैकी. ते आईनं आणल्या, त्याचं म्हणून लागलो जपणार. आता ते काय म्हणणार मला माहित नाही. मी दादा म्हणला ते काय करणार, तर मी म्हणलो हो बघणे बागोदरी असं म्हणणार, पण तसं काही नाही म्हणणार. स्वामी समर्थच असं म्हणणार, जपणार वाटतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच काहीतरी. तर ते आईचं आई बघन. तर तुम्ही बी गेला असला तर तुम्हाला कसं वाटतं नारायणपूरला गेल्यास नक्की सांगा. आणि नारायणपूरला किद्दा गेला हे बी सांगा. मग भेटूया नंतर एका नवीन ब्लॉग मध्ये. तो शिकी आज ब्लॉग इथपर्यंत. हात दुखते रे आज.